नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 1 ते 6 महिन्याच्या बाळाचा खणाचा सुंदर असा फ्रॉक मी स्टिच केलेला आहे। त्याचं कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राइब करा, असेच माझे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। हा सुंदर खणाचा फ्रॉक मी बॉक्स प्लीटेड तयार केलेला आहे। त्याच्यासाठी 1 मीटर मी इथे फॅब्रिक घेतले खणाचं आणि 1 मीटर अस्तर सुद्धा घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा फ्रॉकचा जो टॉप पार्ट आहे तो कट करायचा आहे। तर इथे मी 4 फोल्ड मध्ये हे अस्तर ठेवले। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू ऑपोजिट साइडला आहे। फ्रंट आणि बॅक पार्ट आपण वरच्या भागाचा तयार करणार आहोत इथे। तर हे असं 4 फोल्ड घेतलं, खाली एकसारखं करून घ्यायचे, मार्किंग करून घेतलं आणि एकसारखं कटिंग करून घ्यायचे खालच्या बाजूने। टॉप पार्टची मापं टाकायची इथे तर मी 7.5 इंचवर मार्किंग केले। 1 इंच शिलाईमध्ये जाईल, 6.5 इंच तयार होईल। ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। शोल्डर घेतलेला आहे 3.5 इंच, त्याचं मार्किंग केलं आणि आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 3.5 इंच। ही लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। पुढे आर्महोलच्या लाईनवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर इथे 18 इंच चेस्टच्या मापाने मी हे बनवणार आहे। त्याचा चौथा भाग 4.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले। तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। ते झालं टोटल 6 इंच। तर खाली सुद्धा मी 6 इंचावरच मार्किंग केलेलं आहे। जर बाळ हेल्दी असेल थोडंसं तर याच्यामध्ये थोडंसं मेजरमेंट तुम्हाला वाढून घ्यायला लागेल। कमरेच्या बाजूने अर्धा इंच वरती घेतले आणि असा गोल राऊंड शेप इथे दिलेला आहे। त्याच्यानंतर इथे आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर जेवढा असा गोलाकार येईल त्याप्रमाणे हा देऊन घ्यायचा आहे। हे मी मार्किंग 1 इंचवर केलं पण ते व्यवस्थित येत नाही, तर व्यवस्थित जसा येईल आकार त्याप्रमाणे आपल्याला देऊन घ्यायचा आहे। गळा रुंदी 1.5 इंच घेतली आणि गळा खोली घेतलेली आहे 2.5 इंच। तर ही जर जास्त वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला आणि दोन्ही गळ्याला मी राऊंड शेप देणार आहे। तर दोन्ही गळ्याचा इथं राऊंड शेप देऊन हे मार्किंग करून घेतले। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता हे कटिंग करून घ्यायचे। हा फ्रंट आणि बॅकचा पार्ट निघेल टॉप पार्टसाठी आपल्याला। त्याच्यानंतर खालचा घेर कटिंग करायचा आहे। घेर कटिंग करण्यासाठी हे मी कापड घेतलेलं आहे आणि काठाच्या बाजू एकमेकांवर जुळवून ठेवलेले आहेत आणि असं 4 फोल्ड मध्ये हा ठेवलाय आणि इथून मी 9 इंचावर मार्किंग करून घेतले खालच्या बाजूने, काठाच्या बाजूने आणि ही सरळ पट्टी कट करून घेतली आहे घेरासाठी खालच्या। त्याच्यानंतर हे जे राहिलेलं फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये मी हे टॉप पार्ट आहे तो कटिंग करून घेणार आहे। तर इथे मी डबल कापड ठेवलं आणि हा पार्ट ह्याच्यावर ठेवला आणि थोडं एक्स्ट्रा ठेवून साइडने कट करून घेतलं। तर असं हे आपलं टॉप पार्टचं आणि घेराचं कटिंग झालेलं आहे। ह्याला वरच्या बाजूने मी इथे नॉट लावणार आहे, जेणेकरून ते डोक्यातून घालताना सहज काढता येईल आणि घालता येईल आणि बाळाला त्रास सुद्धा होणार नाही। तर मी इथे हा जो पार्ट घेतलाय तो असं शोल्डर त्याचं मधोमध फोल्ड केलं आणि त्याचं सेंटरचं मार्किंग करून घेतले। त्याच्यानंतर जे गळ्याची बाजू आहे तिथे अर्धा इंच मार्किंग केले। शोल्डरचं जे मार्किंग आहे सेंटरचं त्याच्यापासून अर्धा इंच अलीकडे, अर्धा इंच पलीकडे आणि इथे आर्महोलचा आकार, गळ्याचा आकार अर्धा इंचाचं जे मार्किंग केलंय त्याला जोडून घेतलेला आहे। तर बघू शकता हे अशा प्रकारे दिसेल। आता हे कटिंग करून घेणार आहे आणि दुसरा जो भाग आहे तो सुद्धा असाच कट करून घेणार आहे। हे कटिंग झाल्यानंतर जे शोल्डरच्या सेंटरचं मार्किंग आपण केलेलं होतं तेच मार्किंग दोन्ही बाजूला ड्रॉ करून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला नॉट लावायचे आहेत। तर अशा प्रकारे आता खाली मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलंय, त्याच्यावर हा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे आणि अशा मी 7-7 इंचाच्या नॉट कट करून घेतलेल्या आहेत। आता आर्महोलच्या बाजूने 1 पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर जी शोल्डरची बाजू आहे तिथे सुद्धा 1 पेरचं मार्जिन ठेवायचं आहे आणि जे मार्किंग केलं होतं आपण शोल्डरच्या सेंटरला तिथे अशी नॉट ठेवायची आहे। बघू शकता इथे दाखवले तसं आणि 1-1 पेरचं मार्जिन ठेवून हे स्टिच करून घ्यायचं आहे। आता हे एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे आणि गळ्याच्या तिथे नॉचेस देऊन घ्यायचेत आणि आर्महोलला सुद्धा नॉचेस देऊन घ्यायचेत आणि शोल्डरच्या तिथे एक्स्ट्राचे कॉर्नर आहेत ते कट करायचे आहेत। आता हा पार्ट सरळ करून घेतला।
अस्तर मेन फॅब्रिकला सगळीकडून जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून टाकायचं आहे। तर असा मी हा एक पीस तयार करून घेतला। सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा जो पीस आहे तो सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी दोन्ही पीस रेडी करून घेतलेले आहेत। आता खालचा घेर तयार करायचा आहे। तर घेर तयार करण्यासाठी हा जो एक काठाचा पीस आहे तो मी घेतलेला आहे। सुरुवातीला 1.5 इंच सोडून दिलं आणि त्याच्यानंतर 1-1 इंचावर संपूर्ण घेरावर मार्किंग करून घेतले। बॉक्स प्लीट टाकण्यासाठी मार्किंग जर असेल तर आपल्या बॉक्स प्लीट एकदम परफेक्ट तयार होतात। संपूर्ण घेरावर मी असं 1-1 इंचाचं मार्किंग करून घेतलं। बॉक्स प्लीट टाकण्यासाठी तिसरं जे मार्किंग आहे ते उचलायचं आहे आणि ते पहिल्या मार्किंगवर आणून ठेवायचं आहे। बघू शकता इथं जसं दाखवले त्याप्रमाणे। त्याच्यानंतर मध्ये एक मार्किंग सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढचं एक मार्किंग उचलायचं आहे आणि ते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फोल्ड करायचं आहे। त्यामुळे इथे छान अशी बॉक्स प्लीट आपली तयार होते। तर इथं पिना लावून घेऊ शकता किंवा डायरेक्ट मशीनमध्ये सुद्धा स्टिच करू शकता। तर मी इथे डायरेक्ट मशीनमध्ये स्टिच करणार आहे। पुढची प्लीट्स घालण्यासाठी मधलं एक मार्किंग सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढचं एक मार्किंग उचलायचं आहे आणि ते आपल्या विरुद्ध दिशेला पहिलं फोल्ड करायचं आहे। त्याच्यानंतर परत एक मार्किंग सोडून पुढची प्लेट उचलायची आहे आणि ते आपल्या दिशेने फोल्ड करायचं आहे। तर अशाच आपल्याला इथे प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत बॉक्स प्लीट। तर अशा मी इथे 5 प्लेट घालून घेतल्या आणि इथे मोजून बघितलं व्यवस्थित पुरतंय का। पाच प्लेट मी घालून घेतलेल्या आहेत। या सर्व प्लेटच्या जी मधली प्लेट आहे सेंटरची त्याचा सेंटर मार्किंग केला आणि जो वरचा भाग आहे त्याचा सुद्धा सेंटर मार्किंग केला आणि सेंटर पासून हे आपल्याला जोडायचं आहे म्हणजे दोन्हीकडे एकसारख्या प्लेट सुद्धा येतील आणि कपडा जो आहे तो सुद्धा एकसारखा येईल। तर हे मी सेंटरला सेंटर मॅच केलं आणि हे सेंटर पासूनच पहिलं जोडून घेतलेलं आहे। दुसरी बाजू सुद्धा सेंटर पासूनच इथं जोडले म्हणजे एकसारखं येईल। आता इथं जेवढं एक्स्ट्राचं आलेलं असेल कमरेच्या बाजूने तेवढंच खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी कट करून घेतलं। असाच सेम दुसरा पीस जो आहे तो सुद्धा रेडी करून घ्यायचा आहे। आता ह्याला अस्तर कसं लावायचं आहे ते बघूयात। तर इथे मी अस्तर लावण्यासाठी हा घेर पहिल्यांदा मोजून घेतला। हा किती येतोय तर माझा इथे 31.5 इंच आलेला आहे। तर अस्तर सुद्धा मी तेवढंच घेणार आहे। अस्तरला खालच्या बाजूने असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि अस्तर हे डबल घेतलेलं आहे मागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी। अस्तरचे 2 पीस घेतले। त्याचं माप आहे 31.5 बाय 8 इंच। 31.5 त्याची लांबी आहे आणि त्याची उंची जी आहे ती आहे 8 इंच। तर त्यातला मी एक पीस घेतला। आता हा फ्रॉकला इथे जोडून घ्यायचा। तर हा जोडताना अशा प्रकारे इथे जोडायचा आहे। इथं मी फ्रॉक जसा ठेवलाय तसा ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने इथे आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे। सुरुवातीला 1.5 इंच प्लेनच ठेवलंय आणि त्याच्यानंतर इथे छोट्या छोट्या प्लेट्स घालायला सुरुवात केलेली आहे। तर जेवढा घेर आहे तो आपल्याला ह्या प्लेट्समध्ये कव्हर करून घ्यायचा आहे। तर मी असं व्यवस्थित एकसारखे इथं प्लेट्स घालून घेतलेले आहेत आणि हा जो अस्तरचा घेर आहे तो ॲडजस्ट करून पूर्ण कमरेच्या भागाला स्टिच करून घेतला। तर बघू शकता इथं तुम्ही व्यवस्थित माझं पुरलेलं आहे आणि फिनिशिंग सुद्धा बघू शकता किती सुंदर आलेली आहे। तर असंच आपल्याला दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी दुसरा पार्टला सुद्धा अस्तर लावून घेतलेला आहे। हे दोन्ही पार्ट माझे तयार झालेले आहेत। फ्रॉक आता पहिल्यांदा असा सरळच ठेवलेला आहे आणि त्याला कडेने 4ही त्याचे पीस आहेत ते एकत्र धरून शिलाई करायची आहे 1/2 इंचाचं मार्जिन सोडून। तर इथे मी संपूर्ण शिलाई करून घेतली। आता फ्रॉक उलटा केला आणि आतल्या बाजूने 1-1 इंचाचं अंतर सोडून इथं स्टिच करून घेतलं आणि कमरेच्या इथे अर्धा इंच वरती मार्किंग केलेलं आहे। आता जे मार्किंग केलंय त्याच्यावर स्टिच करायचं आहे आणि कमरेच्या इथं ही गोल्डन कलरची मी नॉट घालून घेतलेली आहे 11 इंचाची आणि इथं खाली सुद्धा घेराला 1-1 इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं तेव्हाच ती फिनिशिंग व्यवस्थित येईल। तर बघू शकता इथं दाखवलंय त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्या शेजारून पण एक डबल शिलाई देऊन घेतली। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच मी फिटिंग करून घेतलेली आहे। फ्रॉकच्या मध्ये सेंटरला मी इथे एक बो करून लावणार आहे
त्याचं माप घेतलेलं आहे 4 बाय 3.5 इंच आणि तेवढंच अस्तरचं पीससुद्धा घेतलं आहे. अस्तरच्या पीसवर हा पीस उलटा ठेवला आणि त्याला चारही बाजूने स्टिच करून घेतलं. मध्ये थोडंसं जागा ठेवायची आहे ओपन करण्यासाठी, मध्ये थोड्याशा भागात स्टिच करायचं नाही आहे. आता चारही बाजू स्टिच झाल्यानंतर त्याचे जे कॉर्नर आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि जी मध्ये थोडीशी जागा ठेवली होती आपण तिथून हा भाग सरळ करून घ्यायचा आहे. सरळ करून त्याचं कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि जी मोकळी जागा होती त्याच्यावर स्टिच करून घ्यायचे. त्याच्यानंतर ते मधोमध फोल्ड करायचं आणि त्याचं एक मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर सेंटरला अशा प्लेट्स घालत त्याचा एक बो तयार करून घ्यायचा आहे. अशा छोट्या छोट्या प्लेट्स घातल्या आणि त्याच्यावर एक शिलाई करून घेतली सेंटरला. एक 2 इंचाची पट्टी घेतली, ती बरोबर अशी फोल्ड केली आणि त्याच्या कडेने शिलाई करून घेतली. दोन्ही बाजूला त्याला स्टिच करून घेतलेलं आहे. ही पट्टी आता बरोबर अशी सेंटरला फोल्ड करायची आणि इथं स्टिच करून घ्यायचं. एक्स्ट्राची कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर ही पलटी करून घ्यायची, त्याची जी शिवलेली बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे. अशी पलटी करून घेतल्यानंतर हा बो असा तयार होतो. तर हा सुंदर असा मध्ये इथं सेंटरला मी फ्रॉकच्या लावून घेणार आहे. तर इथं सेंटरचं मार्किंग केलं वरच्या बाजूला जो टॉप पार्ट आहे तिथे आणि सेंटरला इथे लावून घेणार आहे. हे मी सुई धाग्याच्या मदतीने लावून घेणार आहे. त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे लटकन करून घेतले. 2.5 बाय 2.5 इंचाचा स्क्वेअर पीस घेतला आणि त्याला असं छोटं एक लटकन करून घेतलं आहे. जेवढ्या नॉट लावल्या आहेत तेवढ्या सगळ्यांना. तर सुंदर असा हा आपला फ्रॉक तयार झालेला आहे 1 महिने ते 6 महिन्याच्या मुलीसाठीचा. तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा. याच्या आधीसुद्धा मी असंच खणाचा एक सुंदर असा फ्रॉक शेअर केलेला आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.